नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची खीर. बनवायला खूप सोपी, अतिशय टेस्टी, चवदार आणि तितकीच पौष्टिकसुद्धा आहे. तर आता रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमेनिमित्त तुम्ही वेगवेगळे ओल्या नारळापासून पदार्थ ट्राय करत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. नक्की ट्राय करा. खूप खूप जास्त टेस्टी आणि हेल्दी खीर आहे. बनवायला खूप सोपी, दूध जास्त न आटवता एक खास पदार्थ वापरून आज आपण ही खीर बनवणार आहे, जेणेकरून खीर अजून जास्त टेस्टी होणार आहे. तर चला, ओल्या नारळाची खीर बनवण्याकरता 1 वाटी ओला नारळ घेतला आहे. तर नारळाच्या पाठीमागचा जो ब्राऊन भाग असतो किंवा काळपट जो कवर असतं ते काढून टाकायचं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं. ओला नारळ तुम्ही खिसूनसुद्धा वापरू शकता, पण खीर अगदी मिळून येण्यासाठी या पद्धतीने जर मिक्सरमध्ये वाटून घेतलात तर अजून जास्त छान होईल. इथे आता सगळ्यात महत्त्वाचा एक खास इन्ग्रेडियंट म्हणजे मिल्क पावडर. कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता. खिरीमध्ये मावा टाकल्याचं फिलिंग येते आणि मावा टाकल्यानंतर जी खिरीची चव येते त्याच खिरीची चव मिल्क पावडर ॲड केल्यामुळे सुद्धा येते. आता काय करायचं आहे, 2 ते 3 चमचे मिल्क पावडर घ्यायचं आहे. यामध्ये कोमट दूध टाकायचं. थंड दूध अजिबात नका टाकू, अन्यथा या मिल्क पावडरच्या गाठी होतात. त्यामुळं कोमट दूध टाकून व्यवस्थित हे मिश्रण फेटून घ्यायचं किंवा एकजीव करून घ्यायचं आणि गाठीविरहित मिल्क पावडरची पेस्ट बाजूला ठेवून द्या. आता खिरीकरता एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून घ्या. तुपामध्ये आवडेल तो सुकामेवा ॲड करायचा. साधारणतः काजू, बदाम, पिस्ता, मी चारोळी पण वापरलेली आहे, बेदाणे वापरलेले आहेत. आता सुकामेवा टाकावा असंच काही नाही, पण खीर जास्त रिच होण्यासाठी आपण सुकामेवा वापरतो. काजू, बदाम बारीक तुकडे करून घ्या किंवा खिसून घेऊ शकता किंवा अगदी पातळ स्लायसेस केले तरी चालतील. तर ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न, म्हणजे ज्याला जसं ड्रायफ्रूट खायला आवडतं खिरीमध्ये त्या पद्धतीने वापरलं तर खूप छान. इथे बेदाणे टाकलेले आहेत आणि थोडंसं चारोळीचं बी पण. चारोळी ज्यावेळी तुम्ही खिरीमध्ये ॲड करत असता तर त्यावेळी खात्रीशीर चारोळी ही फ्रेश असावी. खूप जास्त दिवसाची चारोळी असेल तर त्यामुळं खीर खवट होऊ शकते, म्हणून नेहमी चारोळी फ्रेश वापरावी. ड्रायफ्रूट्स किंवा सुकामेवा तळून घेऊन बाजूला ठेवून द्या. एका वाटीमध्ये मी काढून ठेवला आहे. दुसऱ्या बाजूला त्याच तुपामध्ये जो ओला नारळ होता तो ॲड केलेला आहे आणि थोडासा अगदी मंद आचेवर परतून घ्या, अन्यथा पॅनला हे मिश्रण चिकटू शकतं. त्यानंतर मिल्क पावडरची पेस्ट यामध्ये ॲड करा आणि परत एकदा हे मिश्रण ढवळून घ्या. साधारणतः 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. असं केल्यामुळं खिरीला खूप छान दाटसरपणा येतो. खीर लवकर तयार होते. अर्धा लिटर उकळलेलं दूध घेतलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी दूध बॉईल करून ठेवलेलं होतं. जर फ्रेश दूध वापरत असाल तर सुरुवातीला दूध गरम करून घ्या आणि मगच त्यापासून खीर बनवा. कधी कधी कच्च्या दुधामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकले तर खीर फुटू शकते, म्हणून नेहमी खिरीसाठी दूध उकळवूनच वापरायचं आहे. इथे आपल्याला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. सगळं मिश्रण व्यवस्थित आपण एकत्र किंवा एकजीव करून घ्यायचं. यामध्ये भरपूर असे केशरचे धागे टाकायचे, जेणेकरून रंग अगदी सुरेख येतो. इथे 1 छोटा चमचा वेलची पूड ॲड करूया. साखरयुक्त ही वेलदोड्याची पूड आहे, त्यामुळं छान चव येते आणि मस्तपैकी कलरही खूप छान येतो. अशा प्रकारे केसरमध्ये तुम्ही जर आवडत असेल तर थोडासा फूड कलरसुद्धा वापरू शकता, पण नॅचरल कलर हा जास्त छान दिसतो. इथे आता आपण खीर साधारणतः मीडियम टू हाय फ्लेमवर 7 मिनटं बॉईल करून घेतलेली आहे. तर एवढ्या वेळातच अर्धा लिटरची खीर आपली तयार होते. खूप जास्त वेळ लागत नाही. पटकन खीर बनवायची असेल तर अगदी सोपा उपाय आहे. तर तुम्ही ही खीर या राखी पौर्णिमेला नक्की ट्राय करा. आता खीर होत आली की यामध्ये बेताणी साखर वापरावी. साधारणतः 1 छोटी वाटी साखर आहे आणि ग्राममध्ये मोजलं तर 50 ग्रॅम साखर भरते. याच्यापेक्षा जास्त नको, कारण दुधाचा स्वतःचाच एक गुणधर्म असतो. ज्यावेळी आपण त्याला आटवतो तर ते दूध गोडसर होतं. याचबरोबर मिल्क पावडरही वापरली आहे, त्यामुळं मिल्क पावडरमध्येही बऱ्या प्रमाणात साखर ऑलरेडी असतेच. त्यामुळं खिरीमध्ये साखर टाकत असताना बेताणी वापरावी. आता खिरीची कन्सिस्टन्सी तुम्हाला ज्या पद्धतीची आवडत असेल तिथंपर्यंत खीर शिजवून घ्या. सतत हलवत राहायचे, जेणेकरून हे खिरीचं मिश्रण किंवा खीर खाली पॅनला चिकटणार नाही. जर तुम्ही ही खीर नॉनस्टिकच्या पॅनमध्ये बनवत असाल तर त्याला सतत हलवत बसायची गरज भासत नाही, पण इथे आपण स्टीलचा पॅन वापरला आहे, त्यामुळं सतत हलवत राहावं लागतं. अशा प्रकारे खीर आपली व्यवस्थित आता तयार झाली आहे.
अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी खिरीची इथे तुम्ही पाहू शकता. यापेक्षा जास्त शिजवायला नको, कारण खीर थंड झाली की परत थोडीशी आळून येते किंवा अगदी दाटसर होते. आपली खीर तयार आहे. गरमागरम खीर ही तुम्ही पुरीसोबत सर्व करू शकता किंवा रक्षाबंधनला थाळी बनवत असाल तर त्या थाळीमध्ये या खिरीचा समावेश नक्कीच करा. अप्रतिम चवीची खीर तितकीच पौष्टिक आहे. आता ह्या खिरीची रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, खीर अगदी दिसायला सुंदर, सुरेख आणि चवदार. खीर बनवत असतानाच घरात याचा सुगंध दरवळत आहे. तर ही खीर नक्की ट्राय करा. या राखी पौर्णिमेला अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.